आपली जी सोलार सिस्टीम आहे किंवा आपली जी सूर्यमाला आहे, तर या सूर्यमालेमध्ये एकूण असणारे प्लॅनेट्स किती आहेत, या प्लॅनेट्सचा सिक्वेन्स काय आहे आणि या प्लॅनेटची वैशिष्ट्ये काय काय आहेत, तर आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन पांचाळ, डिपार्टमेंट ऑफ BA-CEP. आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण सोलार सिस्टीममध्ये असणारे जे काही प्लॅनेट्स आहेत, तर त्या प्लॅनेट्सची जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे, तर त्या बेसिक इन्फॉर्मेशनविषयी आज आपण पाहणार आहोत. आपली जी सोलार सिस्टीम आहे, या सोलार सिस्टीममध्ये जे काही प्लॅनेट्स आहेत, हे प्लॅनेट्स ही संपूर्ण जे काही प्लॅनेट्स आहेत, तर ते आपल्या सनपासून तयार झालेले आहेत. सूर्यापासून ही सगळी सूर्यमाला तयार झालेली आहे. असं सांगितलं जातं की सुरुवातीला सूर्यापासून काही वलय बाहेर पडले किंवा सूर्यामधलाच काही भाग बाहेर फेकला गेला आणि बाहेर फेकला गेल्यानंतर सूर्यामधला जो काही भाग आहे त्याचं कमी टेम्परेचर झाल्यामुळे त्याच्यापासून हे प्लॅनेट्स तयार झाले आणि सूर्याच्या ग्रॅव्हिटीमुळे किंवा सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे हे जे बाकीचे प्लॅनेट्स तयार झालेले ते सूर्याच्या सभोवताली फिरू लागले. या संदर्भात जॉग्राफीमध्ये बरेचशा थेरीज आहेत की पूर्ण सोलार सिस्टीम कशा पद्धतीनं तयार झाली किंवा त्याचं ओरिजिन कशा पद्धतीनं झालेलं आहे. तर त्या संदर्भाच्या अनेक सिद्धांत आपल्याला भूगोल विषयामध्ये पाहायला मिळतात. परंतु त्यामधली एक कॉमन गोष्ट अशी आहे की हे जे सोलार सिस्टीम आहे किंवा जे पूर्ण सूर्यमाला आहे, तर ती सूर्यापासून तयार झालेली आहे. आणि या सूर्याच्या सभोवताली जे काही सूर्याच्या सभोवताली रोटेशन करणारे हे जे काही पूर्ण प्लॅनेट्स आहेत, तर त्या प्लॅनेट्सच्या संदर्भात त्यांचं डिस्टन्स किती आहे सूर्यापासून, त्यांचं परिवलन कालावधी, परिभ्रमण कालावधी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला सूर्याच्या संदर्भातची काही इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी या स्लाइडवरती दिलेली आहे. संपूर्ण जी सोलार सिस्टीम बनलेली आहे किंवा पूर्ण जी सूर्यमाला बनलेली आहे ती सूर्यापासून बनलेली आहे. मग सूर्याचा अगदी काही भाग हा सोलार सिस्टीम किंवा सूर्यापासून तो वेगळा झालेला आहे. मग सूर्यामध्ये असणारं जे काही एकूण वस्तुमान आहे, तर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे 99.86% वस्तुमान हे एकट्या सूर्याचं आहे. म्हणजे अगदी काही भाग राहिलेला जो काही आहे, तर ते आपलं बाकीचं जे प्लॅनेट्स आहेत किंवा आपली जी सूर्यमाला आहे, तर त्याच्यामध्ये असणारे इतर ग्रह या सूर्यापासून बनलेले आहेत. म्हणजे या पूर्ण सूर्यमालेमध्ये एकूण फक्त एकट्या सूर्याचं जे काही वस्तुमान आहे, तर ते एकट्या सूर्याचं वस्तुमान आपल्याला 99.86% सांगता येईल. सूर्याच्या पृष्ठभागावरचं जे काही तापमान आहे, ओके, म्हणजे सूर्याच्या सरफेसचं जे काही तापमान आहे, तर ते पृष्ठभागाचं तापमान जवळपास 6000 डिग्री सेल्सिअस सांगितलं जातं. आपल्या इकडं पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये, आता आपली पृथ्वी ही सूर्यापासून बनलेली आहे आणि पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये म्हणजे पृथ्वीच्या केंद्राकडे जात असताना किंवा पृथ्वीच्या केंद्र भागामध्ये हे आपल्याला एवढं तापमान पाहायला भेटेल. परंतु सूर्याचा जो काही पृष्ठभाग आहे किंवा सूर्याचा जो काही सरफेसचा भाग आहे, त्या ठिकाणचं टेम्परेचर हे 6000 डिग्री सेल्सिअस आहे आणि सूर्याच्या सरफेसचं जेवढं टेम्परेचर आहे तेवढं आपल्याला आपल्या पृथ्वीच्या कोरचं किंवा पृथ्वीचा जो काही केंद्रबिंदू आहे आतमध्ये, त्याचं टेम्परेचर 6000 डिग्री सेल्सिअस आपल्याला पाहायला मिळतं. सूर्यामध्ये असणारे जे काही एलिमेंट्स आहेत किंवा सूर्य ज्याच्यापासून बनलेला आहे, तर त्यामध्ये जवळपास 71% हायड्रोजन आपल्याला पाहायला भेटेल, 26.5% हेलियमचा भाग आहे आणि 2.5% इतर घटक असलेले आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये सोलार सिस्टीममध्ये ज्यावेळेस आपण प्लॅनेट्सचा सिक्वेन्स पाहतो, त्यावेळेस सूर्याच्या अगदी जवळ म्हणजे फर्स्ट पोझिशनवरती आपल्याला मर्क्युरी किंवा बुध ग्रह पाहायला भेटतो. तर या बुध ग्रहाची काही बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बुध आणि सूर्य यांच्यामधलं जे काही डिस्टन्स आहे, तर यांच्यामधलं डिस्टन्स दिलेलं आहे 5.8 कोटी किलोमीटर दिलेलं आहे, जे सर्वात जवळ आहे. म्हणजे सूर्यमालेमध्ये जे इतर आपण प्लॅनेट्स पाहतो, तर त्या इतर प्लॅनेट्सच्या तुलनेत सूर्याच्या अगदी जवळ असणारा जो काही प्लॅनेट आहे, तर ते आहे मर्क्युरी किंवा ज्याला आपण बुध ग्रह म्हणतो. या बुध ग्रहाचा जो काही व्यास आहे, तो व्यास तुम्हाला दिलेला आहे 4849.6 किलोमीटर. आणि बुध ग्रहाचा जो काही परिभ्रमण कालावधी आहे, तर हा परिभ्रमण कालावधी जो दिलेला आहे, परिभ्रमण कालावधी म्हणजेच सूर्याच्या सभोवताली फिरणं.
आणि परिवलन कालावधी म्हणजे स्वतःभोवती फिरणं. तर इथं बुध ग्रहाचा जो परिभ्रमण कालावधी दिलेला आहे तर तो 88 दिवसाचा दिलेला आहे, जो सर्वात कमी आहे. स्वाभाविक आहे की जो काही परिभ्रमण कालावधी आहे तो सर्वात कमी असणार आहे, कारण या ठिकाणी आपण पाहतोय इथं सेंटरला सूर्याचं लोकेशन दिलेलं आहे आणि याच्या सभोवताली अगदी जवळ असणारं जे काही प्लॅनेट आहे तर ते बुध ग्रह आहे. आणि त्याच्यामुळे बुध ग्रहाला सूर्याच्या सभोवताली एक फेरी पूर्ण करण्यासाठी स्वाभाविक आहे की खूप कमी कालावधी लागणार आहे आणि त्याच्यामुळे तो जो कालावधी आहे परिभ्रमण कालावधी हा 88 दिवसाचा आहे. जसं विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पृथ्वीला सूर्याच्या सभोवताली फिरण्यासाठी 365 दिवस लागतात. म्हणजे आपण 365 दिवसाचं एक वर्ष आपण मानतो, म्हणजेच बुध ग्रहावरती जे काही वर्ष असेल ते फक्त 88 दिवसाचं एक वर्ष असणार आहे. त्याच्यानंतर परिवलन कालावधी जो आहे, परिवलन कालावधी म्हणजे बुध ग्रहाला स्वतःच्या सभोवताली फिरण्यासाठी जवळपास 59 दिवसाचा कालावधी लागतो. त्याच्यानंतर बुध ग्रहाच्या नंतर दुसऱ्या पोझिशनवरती असणारा जो काही प्लॅनेट आहे तर तो म्हणजे व्हेनस किंवा त्याला आपण शुक्र ग्रह म्हणतो. शुक्र ग्रह जो आहे बुध नंतर शुक्र ग्रहाचं लोकेशन आपल्याला पाहायला भेटेल. सूर्यापासूनचं जे काही अंतर आहे ते 10.8 कोटी किलोमीटर आहे. तर शुक्र आणि सूर्य यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते 10.8 कोटी किलोमीटर सांगितलं जातं. व्यास जो आहे, व्यास साधारणतः 12,032 किलोमीटर सांगितला जातो. आणि परिभ्रमण कालावधी जो आहे तर तो परिभ्रमण कालावधी 255 दिवसाचा आहे. याच्या आधी आपण बुध ग्रहाच्या संदर्भात माहिती पाहिली तर बुध ग्रहाला सूर्याच्या सभोवताली एक फेरी पूर्ण करण्यासाठी फक्त 88 दिवस लागत होते, तर शुक्र ग्रहाला सूर्याच्या सभोवताली एक फेरी पूर्ण करण्यासाठी 255 दिवसाचा कालावधी लागतो. त्याच्यानंतर परिवलन कालावधी जो आहे, परिवलन कालावधी हा 243 दिवसाचा आहे. परिवलन कालावधी म्हणजेच शुक्र ग्रहाला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी, जसं या ठिकाणी तुम्ही स्लाइडवरती पाहताय की शुक्र ग्रह जो आहे त्याला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी जवळपास 243 दिवस लागतात. जसं विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तासाचा कालावधी लागतो, अगदी तशाच पद्धतीनं शुक्र ग्रहाला जवळपास 243 दिवसाचा कालावधी लागतो एक फेरी पूर्ण करण्यासाठी. म्हणजे लक्षात घ्या की जसं आपल्या इकडे 24 तास पृथ्वी 24 तासामध्ये एक फेरी पूर्ण करते, त्याच्यामुळे आपल्या इकडं जवळपास साधारणतः 12 तासाचा दिवस 12 तासाची रात्र आपण सांगतो. म्हणजे इथं 243 दिवस शुक्र ग्रह स्वतः भोवती फिरण्यासाठी घेतोय, म्हणजे दिवस खूप मोठा राहणार आहे आणि रात्र पण खूप मोठी राहणार आहे. त्याच्यानंतर म्हणजे परिवलन कालावधी इतर ग्रहांच्या तुलनेत शुक्र ग्रहाचा हा सर्वाधिक जास्त आहे, जो 243 दिवस असलेला आपल्याला पाहायला मिळतो. शुक्र ग्रहाचं वैशिष्ट्य असं की शुक्र ग्रहाला संध्या तारा म्हटलं जातं आणि शुक्र ग्रहाला पहाट तारा म्हटलं जातं आणि त्याचबरोबर शुक्र ग्रहाला तेजस्वी तारा म्हटलं जातं. आता शुक्र ग्रहाला संध्या तारा याच्यासाठी म्हटलं जातं, विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस दिवस मावळतो, पश्चिमेकडे दिवस मावळल्यानंतर क्षितिजावरती ज्यावेळेस सर्वात आधी आपल्याला तारा दिसतो, हा जो तारा आहे तर हा तारा शुक्र ग्रह असतो आणि त्याच्यामुळे त्याला संध्या तारा आपण म्हणतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, पूर्व दिशेला सूर्योदय होण्याच्या आधी ज्यावेळेस संधी प्रकाश निर्माण व्हायला लागतो, संधी प्रकाश ज्याला ग्रामीण भागामध्ये तांबडं फुटणं असं म्हटलं जातं, तर हे तांबडं फुटण्याच्या आधी बाकीच्या चांदण्या आपल्याला दिसत नाहीत, परंतु एक चांदणी संधी प्रकाशामध्ये दिसायला लागते. म्हणजे तांबडं फुटल्यानंतर एक तारा आपल्याला स्पष्टपणे दिसतो, हा जो तारा आहे तो म्हणजे हा शुक्र ग्रह आहे. त्याच्यामुळे त्याला पहाट तारा म्हटलं जातं. आणि हा तेजस्वी तारा आहे. तेजस्वी तारा सूर्यापासूनचं डिस्टन्स म्हणजे दुसऱ्या पोझिशनवरती हा ग्रह आहे आणि तो चांदणीप्रमाणे आपल्याला दिसतोय. चांदणीप्रमाणे दिसत असल्यामुळे त्याला तेजस्वी तारा असं म्हटलं जातं. आणि शुक्र ग्रहाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की शुक्र ग्रहावरती सूर्य जो आहे तर तो सूर्य पश्चिमेकडून उगवतो. आता पश्चिमेकडून सूर्य उगवण्याचं कारण काय, तर आपण या ठिकाणी पाहतोय की शुक्र ग्रहाचं जे काही परिवलन आहे
तर हे शुक्र ग्रहाचं परिवलन पूर्वेकडून पश्चिमेकडे आपल्याला पाहायला भेटतंय. ओके, म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे हा शुक्र ग्रह फिरतोय. त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की या बाजूला जो सूर्योदय होणार आहे शुक्र ग्रहावरती, तर हा पश्चिमेकडून होईल किंवा वेस्ट डायरेक्शन कडून सूर्योदय होईल. कारण शुक्र ग्रहाचं जे परिवलन आहे ते पूर्वेकडून पश्चिमेकडे असल्यामुळे शुक्र ग्रहावरती जो काही सूर्य उगवतो तर तो पश्चिमेकडून उगवत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर हे एक वैशिष्ट्य आपल्याला या शुक्र ग्रहाचं सांगता येईल. त्याच्यानंतर तिसऱ्या पोझिशनवरती आहे आपलं प्लॅनेट्स. आपली जी पृथ्वी आहे ते तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला भेटेल आपल्या सोलार सिस्टीममध्ये. तर पृथ्वीपासूनचं जे काही अंतर आहे, पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधलं जे काही डिस्टन्स आहे ते 14.98 कोटी किलोमीटर सांगितलं जातं. आणि जो काही ध्रुवीय व्यास आहे, पृथ्वीचा जो ध्रुवीय व्यास आहे तो 12,714 किलोमीटर आहे. आता ध्रुवीय व्यास म्हणजे काय, तर हा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. ओके, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव याच्यामधली जी लाईन आहे एकदम सरळ, म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांना जोडणारी लाईन म्हणजेच ध्रुवीय व्यास. हा जो ध्रुवीय व्यास आहे तर हे जे डिस्टन्स आहे ते 12,714 किलोमीटर आहे. आणि जो काही विषुववृत्तीय व्यास आहे, ओके, विषुववृत्तीय व्यास इथं तुम्हाला दिलेला आहे. विषुववृत्तीय व्यास हा 12,756 किलोमीटर आहे. आता याच्यामध्ये डिफरन्स काय, तर ध्रुवीय व्यास जो आहे तर तो 714 आणि विषुववृत्तीय व्यास 756. आता 14 आणि 56 म्हणजेच विषुववृत्तीय व्यास हा जास्त असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता विषुववृत्तीय व्यास जास्त असण्यामागचं कारण, विषुववृत्तीय व्यास म्हणजे हे मधलं सेंटरचं डिस्टन्स. ओके, हा भाग विषुववृत्तीय व्यास हा जास्त असलेला आपल्याला पाहायला मिळतो. विषुववृत्तीय व्यास जास्त असण्यामागचं कारण पृथ्वीच्या सेंटर भागामध्ये पृथ्वी ही थोडीशी फुगीर असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि पृथ्वी या मध्यभागामध्ये फुगीर असल्यामुळे विषुववृत्तीय जो व्यास आहे तो ध्रुवीय व्यासापेक्षा जास्त असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पृथ्वीच्या बाबतीत पृथ्वीचा जो ध्रुवीय परिघ आहे, हा ध्रुवीय परिघ तुम्हाला दिलेला आहे. तर ध्रुवीय परिघ हा 40,008 किलोमीटर आहे. आता ध्रुवीय परिघ म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, हे जे पूर्ण सर्कल आहे नॉर्थ पोल टू साऊथ पोल, ओके, हे सर्कल बाहेरचं हे पूर्ण जे सर्कल आहे, तर हे सर्कल किंवा परिघ, ध्रुवीय परिघ जो आहे तर तो आहे 40,008 किलोमीटर. आणि त्रिज्या जी आहे, त्रिज्या तुम्हाला दिलेली आहे. आता ध्रुवीय त्रिज्या किती दिलेली आहे, 6,357 किलोमीटर दिलेली आहे. आता ध्रुवीय त्रिज्या म्हणजे नॉर्थ पोल किंवा साऊथ पोल यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे. ओके, आता ही ध्रुवीय त्रिज्या उत्तर ध्रुवाकडून पृथ्वीचा जो सेंटर पॉइंट आहे हा, किंवा दक्षिण ध्रुवाकडून पृथ्वीचा जो सेंटर पॉइंट आहे हा, इथपर्यंतचं जे काही डिस्टन्स आहे तर इथपर्यंत डिस्टन्स दिलेलं आहे 6,357 किलोमीटर. आता जसं याच्या आधी आपण पाहिलं की ध्रुवीय व्यास हा कमी आहे विषुववृत्तीय व्यासापेक्षा, अगदी तशाच पद्धतीनं ध्रुवीय परिघ दिलेला आहे, म्हणजे याच्यापेक्षा जास्त विषुववृत्तीय परिघ राहणार आहे. विषुववृत्तीय परिघ जो आहे, ओके, विषुववृत्तीय परिघ तुम्हाला दिलेला आहे हा 40,075 किलोमीटर. ओके, म्हणजे विषुववृत्तीय परिघ हा ध्रुवीय परिघापेक्षा जास्त असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ध्रुवीय परिघ 40,008 किलोमीटर आहे आणि विषुववृत्तीय परिघ 40,075 किलोमीटर आहे. विषुववृत्तीय परिघ म्हणजे हे सर्कल मधलं जे पूर्ण सर्कल आहे, ओके, हे म्हणजे विषुववृत्तीय परिघ. तर हा विषुववृत्तीय जो परिघ आहे तो 40,075 किलोमीटर आहे. आणि जी त्रिज्या आहे, त्रिज्या म्हणजे हा सेंटरचा पॉइंट, विषुववृत्तापासून हा पृथ्वीच्या केंद्र भागापर्यंत जे डिस्टन्स आहे ते 6,377 किलोमीटर आहे. स्वाभाविक ध्रुवीय जी त्रिज्या आहे त्याच्यापेक्षा जास्त विषुववृत्तीय त्रिज्या राहणार आहे. तर विषुववृत्तीय त्रिज्या ही 6,377 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर परिभ्रमण कालावधी जो आहे
तो परिभ्रमण कालावधी दिलेला आहे. पृथ्वीचा परिभ्रमण कालावधी 365 दिवस 5 तास 48 मिनिट 45.51 सेकंद आहे. याला अवरेज जर आपण किंवा सरासरी जर गृहीत आपण धरली तर 365 दिवस 6 तास, एक सरासरी तासामध्ये जर त्याला आपण गृहीत धरलं तर ते 6 तास होतात. म्हणजे पृथ्वीचा जो परिभ्रमण कालावधी आहे तो 365 दिवस प्लस 6 तास आहे. सर्रास आपण काय सांगतो की एका वर्षामध्ये जवळपास 365 दिवस असतात, परंतु वरच्या 6 तासाचा आपण बऱ्याचदा उल्लेख करत नाही. मग हे जे वरचे एक्स्ट्रा 6 तास आहेत, तर हे वरचे एक्स्ट्रा 6 तास कुठे ऍड केले जातात, तर चौथं जे वर्ष येतं म्हणजे 3 वर्षानंतर येणारं चौथं जे वर्ष आहे, म्हणजे 4 वर्षाचे 6 तास जर मिळवले तर हे होतात 24 तास. म्हणजे दर 4 वर्षांनी 1 दिवस एक्स्ट्रा होतो आणि हा जो काही 1 दिवस एक्स्ट्रा आहे तो फेब्रुवारी महिन्यामध्ये ऍड केला जातो. तर तो फेब्रुवारी महिन्यामध्ये ऍड केलेला जो काही दिवस आहे, तर अशा वर्षाला आपण लीप वर्ष म्हणतो. ठीक आहे. तर परिभ्रमण कालावधी 365 दिवस प्लस वरती लागणारे जे 6 तास आहेत ते चौथ्या वर्षी ऍड केले जातात. परिवलन कालावधी जो दिलेला आहे तो परिवलन कालावधी 23 तास 56 मिनिटाचा दिलेला आहे, 4.9 सेकंद. म्हणजे एक जवळपास सरासरी 24 तास आपण सांगतो पृथ्वीचा जो काही परिवलन कालावधी आहे, म्हणजे स्वतःभोवती फिरणं, स्वतःभोवती फिरण्याचा जो काही कालावधी आहे तो 24 तासाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच्यानंतर पुढे म्हणजे या ठिकाणी पृथ्वी जी आहे ती विषुववृत्तावरती, पृथ्वीचा विषुववृत्तावरती जो काही वेग दिलेला आहे, तर हा विषुववृत्तावरती दिलेला वेग दर तासी 1610 किलोमीटर आहे. आता दर ताशी 1610 किलोमीटर जो काही वेग काढलेला आहे, तर या ठिकाणी पृथ्वीचा हा जो काही परिघ आहे म्हणजे मधला सेंटरचा भाग, या ठिकाणी पृथ्वीची जी स्पीड आहे एका तासाला पृथ्वी 1610 किलोमीटर प्रति तास वेगाने फिरते. आता हे कसं काढलेलं आहे, तर विषुववृत्ताचा जो काही परिघ आहे तो विषुववृत्ताचा परिघ 40,075 किलोमीटर आहे. आणि मग हा परिघ किती तासामध्ये एक फेरी पूर्ण करतोय, तर तो 24 तासामध्ये एक फेरी पूर्ण करतोय. म्हणजे 40,075 भागिले 24 तास, म्हणजे ते एका तासामध्ये जे काही डिस्टन्स येईल ते एका तासामध्ये 1610 किलोमीटर डिस्टन्स येईल. म्हणजे विषुववृत्तीय भागामध्ये पृथ्वीचा जो काही वेग आहे तो एका तासामध्ये 1610 किलोमीटर आहे. म्हणजे एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस टू व्हीलरवरती प्रवास करतो, टू व्हीलरवरती प्रवास करत असताना आपल्याला 80-90 किलोमीटरची स्पीड खूप जास्त वाटते किंवा 100 किलोमीटरची स्पीड आपल्याला वारा जाणवतो. परंतु पृथ्वी एका तासाला 1610 किलोमीटर या वेगाने फिरते आहे तरी सुद्धा ते आपल्याला जाणवत नाही. तर त्याच्या मागचं कारण असं, कारण आपल्या सभोवताली आपला सगळाच परिसर फिरतोय. हा, जर आपण एकटे फिरत असतो तर कदाचित ते आपल्याला जाणवलं असतं, परंतु पृथ्वी सोबत आपण सगळे किंवा आपल्या सभोवतालचा सगळाच परिसर हा फिरत असल्यामुळे ते आपल्याला जाणवत नाही. आणि हा जो काही वेग आहे, जसं जसं आपण ध्रुवाकडे जाऊ ना तसं तसं ध्रुवाकडे जाताना हा प्रतितास असणारा जो काही वेग आहे ना तो कमी होतो. म्हणजे एक लक्षात घ्या की आता विषुववृत्तावरती हा प्रतितास जो काही वेग दिलेला आहे तो 1610 किलोमीटर आहे. हे जर तुम्ही समजा मध्ये सेंटरला आलात या भागामध्ये, तर या ठिकाणचा जो काही एरिया आहे हे डिस्टन्स, तर हे डिस्टन्स कमी होणार आहे. आणि मग ते कमी जे डिस्टन्स आहे म्हणजे प्रति तास इथं जवळपास 800 किलोमीटर हा एवढा वेग असणार आहे. थोडंसं आणखी जर वर गेला तर इथं पृथ्वीचा जो काही वेग आहे तर तो जवळपास समजा 400 किलोमीटर प्रति तास असेल. आणि त्याच्यानंतर एक्झॅक्ट तुम्ही ध्रुवावरती जर गेलात तर या ठिकाणी 0 किलोमीटर प्रति तास असेल. म्हणजे या ठिकाणची जी जागा आहे ती एकाच जागेवर गोल गोल फिरते, तिथं डिस्टन्स काही येणार नाही. त्याच्यामुळे पृथ्वीचा सर्वात जास्त जो वेग असणार आहे तो विषुववृत्तावरती असणार आहे. आणि विषुववृत्तावरती जो काही वेग आहे तो प्रति तास 1610 किलोमीटर आहे. ध्रुवाकडे जाताना पृथ्वीचा जो काही वेग आहे म्हणजे साधारणतः हे डिस्टन्स हे कमी कमी होत जातं, कारण उत्तर ध्रुवाकडे आणि दक्षिण ध्रुवाकडे पृथ्वीची साईज कमी होत जाते. त्याच्यामुळे येणारा जो काही वेग आहे प्रति तास हे डिस्टन्स पुन्हा ध्रुवाकडे जाताना काय होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. तर हे एक वैशिष्ट्य आपल्याला आपल्या पृथ्वीचं सांगता येईल. आणि जे काही सॅटेलाइट आहेत
सॅटेलाइट, नॅचरल सॅटेलाइट, आर्टिफिशियल सॅटेलाइट, ज्यामध्ये पृथ्वीचं जे काही नॅचरल सॅटेलाइट आहे, ज्याला आपण नैसर्गिक उपग्रह म्हणतो, तर हा एकमेव उपग्रह चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असलेला आपल्याला पाहायला भेटेल. त्याच्यानंतर पृथ्वीच्या नंतर येणारा जो काही ग्रह आहे, तर तो यानंतरचा ग्रह आहे तो म्हणजे मंगळ ग्रह. आता मंगळ ग्रहाचं जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स तुम्हाला स्लाइडवरती दिलेलं आहे. 22.8 कोटी किलोमीटर सूर्यापासूनचं जे काही डिस्टन्स आहे तर ते तुम्हाला दिलेलं आहे. मंगळ ग्रहाचा जो काही व्यास आहे तो व्यास तुम्हाला दिलेला आहे 6755.2 किलोमीटर. मंगळच्या नंतर व्यास 6755.2 किलोमीटर दिलेला आहे. मंगळ ग्रहाचा जो काही परिभ्रमण कालावधी आहे, म्हणजे मंगळ ग्रहाला सूर्याच्या सभोवताली फिरण्यासाठी 687 दिवस लागतात. त्याच्यानंतर दिलेले परिवलन कालावधी, म्हणजे मंगळ ग्रहाला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तास 37 मिनिट लागतात. मंगळ ग्रहाला लाल ग्रह म्हटलं जातं. जसं तुम्ही इथं स्लाइडमध्ये पाहताय की मंगळ ग्रह जो आहे तर तो लालसर रंगाचा दिसतो. मंगळ ग्रह लालसर रंगाचा का दिसतो? कारण मंगळ ग्रहाचा जो काही सरफेसचा भाग आहे तर या सरफेस वरती बरंच लोहाचं प्रमाण जास्त आहे, आयर्न जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे मंगळ ग्रह जो आहे ना तो थोडासा लालसर असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मंगळ ग्रहाला जे काही नॅचरल सॅटेलाइट आहेत किंवा नैसर्गिक उपग्रह आहेत तर ते उपग्रहांची संख्या 2 आहे, ज्या ठिकाणी फोबस आणि डिमोस ही नावं तुम्हाला इथं दिलेली आहेत. मंगळ ग्रहाच्या नंतर जो काही भाग येतो तो लघुग्रहांचा येतो. जो आपण सोलार सिस्टीम मध्ये सिक्वेन्स पाहतोय, स्टार्टिंगला बुध ग्रह म्हणजेच मर्क्युरी, त्यानंतर व्हेनस, व्हेनस नंतर आपले अर्थ आहे, अर्थच्या नंतर मार्स आहे म्हणजे मंगळ ग्रह आहे, आणि मंगळ ग्रहाच्या नंतर म्हणजे मंगळ ग्रहाच्या नंतर गुरु ग्रह येतो. परंतु मंगळ आणि गुरु ग्रहाच्या दरम्यान असे छोटे छोटे खडकाचे तुकडे आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांना लघुग्रह असं म्हटलं जातं. आता हे जे लघुग्रह आहे तर यांचं जे लोकेशन तुम्हाला दिलेलं आहे, मंगळ आणि गुरु या 2 ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलांचा एक पट्टा निर्माण झाला आहे. या पट्ट्यातील खगोलांना लघुग्रह असं म्हटलं जातं. म्हणजे हे जे लघुग्रह आहेत ना, हे लघुग्रह एक विशिष्ट आकाराचे खडक आपल्याला पाहायला भेटतील, जे इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. या खडकांचा आकार खूप लार्ज असू शकतो, इव्हन म्हणजे आपल्याला शहरा एवढा एक आकार असू शकतो किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा या खडकाचा आकार खूप मोठा असू शकतो. तर हे जे खडक आहेत, जसं इथं तुम्ही पाहतायत की हे खडक गुरु आणि मंगळ या 2 ग्रहांच्या दरम्यान प्लॅनेट सारखेच म्हणजे ग्रहासारखेच सूर्याच्या सभोवताली फिरतात. तर यांना म्हटलं जातं लघुग्रह किंवा यांनाच ॲस्ट्रॉइड असं म्हटलं जातं. हे जे लघुग्रह आहेत तर हे लघुग्रह बऱ्याचदा काय होतं की हे फिरत असताना कधी कधी पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीमध्ये येतात, आणि पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीमध्ये आल्यामुळे हे जे लघुग्रह आहेत, लघुग्रह जसं आता आपण पाहिलं की हे लघुग्रह म्हणजे मोठ्या आकाराचे खडक असतात, आणि हे खडक पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामध्ये आल्यानंतर पृथ्वीकडे अत्यंत वेगाने खेचले जातात, आणि पृथ्वीकडे अत्यंत वेगाने खेचले गेल्यामुळे जसं इथं तुम्हाला दाखवलेलं आहे की पृथ्वीकडे ज्यावेळेस हे यायला लागतात त्यावेळेस पृथ्वीच्या सभोवताली असणारं ॲटमॉस्फिअर आणि त्या ॲटमॉस्फिअरमध्ये असणारे डस्ट पार्टिकल्स, तर हे डस्ट पार्टिकल्स आणि हे लघुग्रह यांच्यामध्ये घर्षण व्हायला लागतं, आणि हे घर्षण होत असताना हे जे काही खडक आहेत ना, हे खडक अशा पद्धतीनं पेट घेतात, आणि पेट घेतल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस हे जे काही लघुग्रह आहेत तर ते ताऱ्यासारखे चमकायला लागतात. असं या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की लघुग्रहांच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी होणाऱ्या घर्षणाने ते जळायला लागतात, आणि त्यांना आपण उल्का म्हणतो. काही वेळेस उल्का पूर्णतः न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात, त्यांना अश्नी असं सुद्धा म्हणतात. तर या ज्या उल्का आहेत, उल्का म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये, तर हे लघुग्रह म्हणजे मोठ्या आकाराचे खडक आहेत. हे पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीमध्ये आल्यानंतर ते पृथ्वीकडे अत्यंत वेगाने खेचले जातात, आणि पृथ्वीकडे अत्यंत वेगाने खेचले गेल्यानंतर वातावरणामधल्या धुलीकणांसोबत घर्षण होतं आणि हे पेट घेतात, आणि पेट घेतल्यानंतर ते संध्याकाळच्या वेळेस हे आकाशामध्ये हे अशा पद्धतीने आपल्याला दिसायला लागतं.
आता हे जे आहे हे बऱ्याचदा आपल्याला संध्याकाळी काय वाटतं की चांदणी तुटली किंवा त्याला तुटता तारा असं आपण म्हणतो. पण हे तुटता तारा असं काही नसतं. तर हा असतो लघुग्रह, जो जळालेल्या अवस्थेमध्ये पृथ्वीकडे अत्यंत वेगाने खेचला जातो आणि संध्याकाळच्या वेळेस ते आपल्याला तुटलेल्या चांदणीसारखं भासतं. परंतु चांदणी किंवा तारा असं काही तुटत नाही. तारा कधी तुटत नाही, तो आपल्या जागेवरती पाहायला मिळतो. तर हे जे काही अशा पद्धतीचं दृश्य आपल्याला संध्याकाळच्या वेळेस दिसतं, तर हे उल्कापात आहे. ओके, उल्कापात ज्याला मेटेओराइट म्हटलं जातं. तर हे अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि जर समजा आकाराने मोठा खडक आहे, जसं इथं तुम्हाला दाखवलेलं आहे, आकाराने जर मोठा खडक असेल आणि तो जर वातावरणामध्ये जळून नष्ट झाला नाही, तर होतं काय की ती पृथ्वीवरती येऊन आदळतो. आणि पृथ्वीवरती येऊन आदळल्यानंतर त्या ठिकाणी एक मोठा खोलगट भाग तयार होतो. आणि असा जो काही खोलगट भाग आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी जमा व्हायला लागतं आणि त्याला आपण म्हणतो विवर किंवा सरोवर. तर असं एक सरोवर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, जे सेम या प्रोसेसमधून तयार झालेलं आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये असणारं जे लोणार सरोवर आहे, तर ते लोणार सरोवर अशा पद्धतीनं झालेलं आहे. आणि अशा पद्धतीनं म्हणजे जे काही लघुग्रह आहेत किंवा उल्का आहेत ते वातावरणामध्ये न जळता पृथ्वीवरती येऊन आदळतात. तर अशा प्रक्रियेला अश्नी असं म्हटलं जातं. आणि या अश्नी प्रक्रियेमधूनच आपल्या महाराष्ट्रामधील बुलढाणा जिल्ह्यामधील लोणार सरोवर आहे. तर त्या लोणार सरोवराची निर्मिती ही अशा पद्धतीने झालेली आहे. तर आत्तापर्यंतची जी माहिती आपण पाहिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हे आपल्या सूर्यमालेतली सोलार सिस्टीममधली पहिले 4 ग्रहाविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. आणि या पहिल्या 4 ग्रहांना आंतरग्रह म्हटलं जातं किंवा इनर प्लॅनेट म्हटलं जातं. तर राहिलेला जो काही आउटर प्लॅनेटचा भाग आहे तो येणाऱ्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहूयात. धन्यवाद.